Three categories are there: monosaccharide, oligosaccharide, and polysaccharide. As name indicates, mono means single. Okay, मोनोचा अर्थ होतो सिंगल आणि सॅकराइड मीन्स शुगर. ओके, सॅकराइड मीन्स शुगर युनिट. मोनो सॅकराइड याचा अर्थ काय होईल? ओनली असे कंपाऊंड किंवा असे शुगर की त्याच्यामध्ये फक्त ओनली वन शुगर molecule is there. Okay, only one sugar molecule is present. Or upon hydrolysis, they will give only one sugar molecule upon hydrolysis. Okay. दूसरा है ऑलिगोसैकराइड्स. ऑलिगोचा अर्थ होतो फ्यू. ऑलिगोचा अर्थ होतो फ्यू and सॅकराइड्स means sugar. ओके, जर समजा शुगरचे 2 ते 10 युनिट्स एकमेकांना जॉईंट आहे तर असे जे आहे त्यांना आपण म्हणू ऑलिगोसॅकराइड्स. मग जर समजा 2 शुगर युनिट आहेत तर त्याला आपण म्हणू काय? सॅकराइड. जर 3 शुगर युनिट आहे तर ट्राय सॅकराइड. ओके, 4 आहे तर टेट्रा सॅकराइड लाइक दिस. ओके, पेंटा हेक्सा हेप्टा ऑक्टा नोना डेका लाइक दैट. तर हे काय राहील मग? ऑलिगोसॅकराइड्स. मोनोसॅकराइड मध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की आपण बघितलं होतं बघा की त्याच्यामध्ये अल्डिहाइड आणि केटोन्स असे फंक्शनल ग्रुप्स असतात कार्बोहायड्रेटमध्ये. आयदर अल्डिहाइड असेल किंवा केटॉन असेल. बरोबर, आपण बघितलं लास्ट लेक्चरमध्ये. तर जर त्याच्यामध्ये 6 कार्बन आहे आणि अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे तर मग त्याला आपण काय म्हणू? अल्डो हेक्सोस. अल्डो हेक्सोस. म्हणून समजा 6 कार्बन ऍटम आहे आणि त्याच्यामध्ये केटोन फंक्शनॅलिटी आहे. केटोन फंक्शनल ग्रुप आहे तर त्याला केटो हेक्सोस. जर समजा 5 कार्बन आहे आणि त्याच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे तर त्याला आपण म्हणू अल्डो पेंटोस. लाइक दॅट. जर 5 कार्बन आहे त्याच्यामध्ये केटोन आहे तर केटो पेंटोस. लाइक दॅट. त्याची अशी सब क्लासिफिकेशन आहे. आता हे तुम्हाला मी सांगितलं 1 शुगर मॉलिक्यूल, 2 शुगर मॉलिक्यूल, 3 शुगर मॉलिक्यूल. ते काय आहे ते आपण याच्यानंतर बघणार आहोत. पहिले आपण वर्षावर क्लासिफिकेशन बघतो. ओके, तर लास्ट वन इज द पॉलीसॅकराइड. पॉलीचा अर्थ आपण लास्ट लेक्चरला पण बघितलं. पॉलीचा अर्थ होतो अनेक, म्हणजे एकापेक्षा जास्त. बरोबर, त्याला आपण म्हणतो पॉली. तर पॉली मध्ये काय आहे? 10 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये सॅकराइड्स म्हणजे शुगर युनिट. 10 पेक्षा जास्त शुगर युनिट एकमेकांना जॉईंट झालेले असतील. ओके, 10 पेक्षा जास्त शुगर मॉलिक्यूल्स हे एकमेकांना जॉईंट झालेले असतील तर अशा वेळेला आपण त्याला काय म्हणू? पॉलीसॅकराइड. म्हणजे एकापेक्षा जास्त शुगर त्याच्यामध्ये एकमेकांना जॉईंट आहे. that condition is called as polysaccharides. Okay, again the polysaccharides are subclassified into 2 categories. That is, the one is homo polysaccharide and another one is hetero polysaccharides. Homo polysaccharide and hetero polysaccharides.
हॅलो. तो आपण कुठे होतो की याच्यामध्ये दोन सब क्लासिफिकेशन आहे पॉलिसेक्राइड मध्ये, होमोपॉलिसेक्राइड अँड हेटेरोपॉलिसेक्राइड. होमोपॉलिसेक्राइड मीन्स व्हॉट, द सेम शुगर युनिट्स आर रिपीटेड. ओके, 10 पेक्षा जास्त युनिट्स जे आहेत ते सेम असतील तर त्याला आपण म्हणू होमोपॉलिसेक्राइड. आणि हेटेरोपॉलिसेक्राइड म्हणजे वेगवेगळे, म्हणजे 2 किंवा 3 वेगवेगळे शुगर युनिट्स जे असतील ते एकमेकांना जॉईन झालेले असतील. आता हे सर्व भानगड काय आपण डीप मध्ये बघू. ओके, आता मोनोसेक्राइड, मोनोचा अर्थ होतो सिंगल. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ ग्लुकोज, तर ग्लुकोजचे स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. तर ग्लुकोज हे दोन प्रकारे आपण बनवू शकतो. एक तर तुम्हाला सांगितलं होतं मी असं बनवू शकतो आपण 6 कार्बन ड्रॉ करून बघितले, CHO C डबल बॉन्ड OH एक असं दिलं होतं तुम्हाला. त्यानंतर इथे OH मग इथे H OH, इथे परत OH H, लाईक दॅट. तुम्हाला मी लास्ट लेक्चरला बघा स्ट्रक्चर काढून दाखवलं होतं. तर दोन प्रकारे याचे ड्रॉ करायचे. दिस इज द ओपन चेन स्ट्रक्चर. हा जो ग्लुकोजचे स्ट्रक्चर आहे दॅट इज द ओपन चेन स्ट्रक्चर. 6 कार्बन आपण ड्रॉ केले आणि ड्रॉ केल्यानंतर त्याला मग वरती फंक्शनल ग्रुप लावला अल्डिहाइड. जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप राहिला तर इट इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. मला मी सांगितलं होतं की 6 कार्बन राहिले आणि त्याच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप इज व्हॉट, RCHO, किंवा याला आपण असं पण लिहतो RC डबल बॉन्ड OH. Okay, this is the aldehyde functional group. This is aldehyde functional group. तर याला आपण असं लिहितो ग्लुकोज. ओके, असं आहे. त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये केटोन फंक्शनल ग्रुप राहील तर तो काय राहील, फ्रुक्टोज. नाव मोनोसेक्राइड बद्दल बोलत होतो आपण. तर मोनोसेक्राइड मीन्स व्हॉट, ओनली वन शुगर युनिट. तर त्याचे एक्झाम्पल काय काय येईल मोनोसेक्राइडचे? ग्लुकोज, फ्रुक्टोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, हे सर्व काय झाले मोनोसेक्राइडचे उदाहरण. आता याचा क्लोज रिंग स्ट्रक्चर पण येतो, ते पण तुम्हाला दाखवतो. क्लोज रिंग स्ट्रक्चर असं असतं बघा. क्लोज रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज हा अशा प्रकारे असतो. क्लिअर दिसतोय ना तुम्हाला? हो सर. बाळांनो दिसतोय ना क्लिअर? हो सर, दिसतंय. हो सर. हा, रिजू शर्मा बोलत ना, थोडासा रिस्पॉन्स द्यायचा म्हणजे मला पण कळेल. बघा, ग्लुकोजचे दोन स्ट्रक्चर असतात. एक असतो ओपन चेन लाईक दॅट, जो आपण लास्ट लेक्चरला बघितला होता ओपन चेन. आणि दुसरा असतो एक सायक्लिक चेन असते लाईक दॅट. OH H H OH OH H again H OH, here CH2 OH, and again here H. This is the structure for glucose. This is the structure for glucose. Okay, this is the closed ring structure, and this is open chain structure. This is closed chain structure. दिसतंय का? खोलून टाकू बाकीच्या आजूबाजूचा? दिसतंय. Yes sir. आता दिसतंय क्लिअर? दिस इज द क्लोज रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आणि बघा 1 2 3 4 5
6. ओके 6 कार्बन ड्रॉ केले. इथे मग काय आहे सी डबल बॉन्ड ओ एच किंवा तुम्ही असं पण लिहू शकता सी डबल बॉन्ड ओ एच. ओके आता इथे एच आला तर इथे OH. इथे OH आला तर इथे H. आता इथे OH आला तर इथे H. इथे H आला तर इथे OH. इथे OH आला इथे H. परत OH H आणि खाली CH2OH. This is the structure for D glucose. This is the structure for D glucose and this is also for glucose. This is the open chain structure. Open chain structure. This is closed chain structure. समजतंय का? थोडा फास्ट जातोय आपण. समजतंय बाळांनो? हो सर. अरे बोलत जा यार. हो सर. Yes, sir. हो सर. Okay, okay. Yes, sir. This is open chain structure for glucose. This is closed chain structure for glucose. जनरली हा स्ट्रक्चर आपण अंडर कन्सिडरेशन मध्ये घेतो. तर हा स्ट्रक्चर लक्षात ठेवा. दिस इज द चेन स्ट्रक्चर. Okay. Now this is the monosaccharide. Only single unit is there. Only single unit of glucose or saccharide is there. Saccharide means sugar, sweet sugar. फक्त सिंगल युनिट आहे म्हणून इट इज कॉल्ड ॲज मोनोसॅकराइड. ओके ओनली सिंगल युनिट आहे म्हणून मोनोसॅकराइड. नाउ वी विल सी द डायसॅकराइड. एक्झाम्पल फॉर मोनोसॅकराइड आताच तुम्हाला सांगितलं मी. ग्लुकोज आहे, त्याच्यानंतर फ्रुक्टोज आहे, गॅलॅक्टोज आहे, मॅनोज आहे. हे सर्व काय झाले त्याचे एक्झाम्पल झाले मोनोसॅकराइडचे. आता आपण बघू डायसॅकराइड. डायसॅकराइड मीन्स व्हॉट? डायसॅकराइड कोणकोणते असतात ते आपण बघू. See about the disaccharides. What are the disaccharides? तर डायसॅकराइड म्हणजे काय बघा तुम्हाला दाखवतो मी. सेम स्ट्रक्चर लाईक दॅट. थोडी जे मिस्टेक झाली ते ना ओ असतो. ते ओ असतो ग्लुकोजचे स्ट्रक्चर. सो देयर आल्सो ओ इज देयर. आता हा डायसॅकराइड आपण बघतोय. आपण स्ट्रक्चर काढतोय माल्टोजचा. तर माल्टोज कसा असतो आपण बघू. देयर इज H माल्टोजचं स्ट्रक्चर काढतो आपण. H and OH. H OH. OH H.
डिफरंट डिफरंट आहे ते आपण ड्रॉ करू. So this is the structure for maltose. Okay. Now if you see the structure of all these, हे दोघांचं आणि याचं, तुम्हाला ते सेम दिसेल. ओके, काय दिसेल? सेम दिसेल. दोघांचं स्ट्रक्चर कसं दिसेल? सेम दिसेल बघा तिघांचं. This is the only single glucose unit, so it is called as monosaccharide. फक्त एकच युनिट आहे, so it is called as monosaccharide. इथे किती युनिट आहे? 1 and 2. तर 2 युनिट आहे म्हणून it is called as disaccharides. समजतंय का? Disaccharide का म्हणतो आपण याला? Because it contains 2 sugar unit, 2 saccharides. हे किती युनिट्स कॅरी करतोय? 2 सॅकराइड्स चे किंवा शुगर्स चे युनिट हा कॅरी करतोय स्ट्रक्चर मध्ये. Hence it is called as disaccharides. Okay. In maltose बघा हे पण ग्लुकोज आहे. This is also glucose. These both glucose are held together by this bond. Okay. हा जो बॉन्ड आहे या बॉन्डने ते दोघेही ग्लुकोज युनिट एकमेकांना जॉइंट झालेले आहे. And this bond is called as glycosidic bond. लक्षात ठेवा. This bond is called as glycosidic bond. आला लक्षात? जो बॉन्ड 2 सॅकराइड्स युनिटला 2 मोनोसॅकराइड्सला जॉइंट करतो, एकमेकांना जॉइंट करतो, तर त्याला आपण ग्लायकोसिडिक बॉन्ड म्हणतो. लक्षात ठेवा, जो बॉन्ड 2 सॅकराइड्स युनिटला किंवा 2 शुगर मॉलिक्युल्सला जॉइंट करतो त्या बॉन्डला आपण ग्लायकोसिडिक बॉन्ड बोलतो. परत रिपीट करतो की जो बॉन्ड 2 मोनोसॅकराइड्सला जॉइंट करतो किंवा 2 शुगर युनिटला जॉइंट करतो त्या बॉन्डला आपण ग्लायकोसिडिक बॉन्ड बोलतो. 3 वेळा रिपीट केलेलं आहे, खूप महत्त्वाचं आहे कारण एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो. सो दिस इज कॉल्ड एज डायसॅकराइड. ओके, दिस इज द स्ट्रक्चर फॉर माल्टोज. बरोबर. आता आपण दुसरे स्ट्रक्चर बघू लॅक्टोजचा. किंवा जाऊदा एवढा वेळ नाही आपल्याजवळ, तुम्ही बघून घ्या नेटवर. लॅक्टोजचा स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. लॅक्टोज, सुक्रोज, दीज ऑल आर द डायसॅकराइड्स. हा लिहून घ्या. माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज. माल्टोज स्ट्रक्चर बघून घ्या तुम्ही लॅक्टोजचा पण. लॅक्टोज अँड सुक्रोज. दिस इज द स्ट्रक्चर फॉर माल्टोज. तुम्हाला लॅक्टोज आणि सुक्रोजचे स्ट्रक्चर ऑनलाइन बघायचं आहे. गुगल वर सर्च करून इमेजेस वर क्लिक करा तर तुम्हाला इथे असं रिंग स्ट्रक्चर दिसून जाईल लॅक्टोजचा पण आणि सुक्रोजचा पण. ते सर्च करून घ्यायचं आहे तुम्ही. आता लक्षात, कारण एवढा वेळ नाही आपल्याला, नाहीतर ते पण मी ड्रॉ केलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे इथे लक्षात ठेवण्यासारखी काय आहे तुम्हाला मी दाखवतो. दिस इज द स्ट्रक्चर फॉर माल्टोज. आता समजा उदाहरण देतो या. आता समजा इथे एक जो आहे, परत एक असं बॉन्ड आहे आणि परत इथे एक युनिट. ओके, परत एक युनिट. तर आता हा काय राहील? याला काय म्हणणार तुम्ही? बोला लवकर. काय ट्रायसॅकराइड. व्हेरी गुड. ट्रायसॅकराइड्स. ओके, 1 2 3. 3 means ट्राय. ट्राय, TRI, ट्राय. ओके, ट्रायसॅकराइड्स. सॅकराइड्स means शुगर युनिट. तर हे किती होतील मग? 3 शुगर युनिट्स होतील. Hence it is called as ट्रायसॅकराइड्स. आता समजा असे शुगर मॉलिक्युल्स म्हणजे असे जे मोनोसॅकराइड्स समजा 4 राहिले तर काय राहील मग? तो टेट्रासॅकराइड.
ओके, तर आपण क्लासिफिकेशन मध्ये काय बघितलं, मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड. तर ऑलिगोसॅकराइड मध्ये काय होता, फ्रॉम 2 to 10 युनिट्स, अप टू 10 युनिट्स, 2 to 10 युनिट्स म्हणजे 2 ते 10 पर्यंत जर असे मोनोसॅकराइड्स एकमेकांना जॉईंट राहिले तर ते काय असतील, ऑलिगोसॅकराइड्स. काय असतील, ऑलिगोसॅकराइड्स. लक्षात ठेवा, 2 ते 10 पर्यंत असे युनिट्स जर जॉईंट असतील तर त्यांना आपण म्हणतो ऑलिगोसॅकराइड्स. लक्षात ठेवा. आणि समजा 10 पेक्षा जास्त जर त्याच्यामध्ये जॉईंट राहिले तर at that time it is called as polysaccharide. असा एक युनिट आहे, 3 युनिट आहे. ओके, 1 2 3 3 युनिट आहे. असे समजा 10 पेक्षा जास्त युनिट, समजा 122 युनिट्स आहेत, असे सेम असं लिंकेज मध्ये किंवा ब्रांच मध्ये 122 युनिट आहे, तर त्याला आपण काय म्हणू, पॉलीसॅकराइड्स. त्याला काय म्हणू, पॉलीसॅकराइड. समजतंय का, समजतंय का, कन्फ्यूज होत आहे? हो सर, समजतंय सर. समजतंय सर. बाकीचं कोणी उत्तर देत नाहीये पोरांनो. पॉलीसॅकराइड समजलं का तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहे. पॉलीसॅकराइड समजला का? येस सर. हो सर. हो सर. समजला ना? ओके, आता आपण बघू की होमोपॉलीसॅकराइड, हेटेरोपॉलीसॅकराइड काय असतं. आपण बघितलं होतं बघा, पॉलीसॅकराइड मध्ये तुम्हाला लिहून दिलं होतं मी होमोपॉलीसॅकराइड आणि हेटेरोपॉलीसॅकराइड. आता होमोपॉलीसॅकराइड म्हणजे काय आणि हेटेरोपॉलीसॅकराइड म्हणजे काय, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. तो होमोचा अर्थ होतो सेम, बरोबर. होमोचा अर्थ होतो सेम, हेटेरोचा अर्थ होतो वेगवेगळे. नावामध्ये खूप काही ठेवलेलं आहे बघा. आता हे तिघे युनिट काय आहे, सेम आहे. ओके, तिघे युनिट कसे आहे, दिसण्यामध्ये सेम आहे, तर त्याला आपण काय म्हणू, होमो पॉलीसॅकराइड्स. ही कंडिशन केव्हा राहील, ही कंडिशन जेव्हा हे युनिट 10 पेक्षा जास्त राहतील. परत परत सांगतोय, आपण पॉलीसॅकराइड बघतोय आता, फॉरगेट अबाउट ऑलिगोसॅकराइड आणि मोनोसॅकराइड्स. आपण पॉलीसॅकराइड बघतोय. जर समजा हे जे युनिट आहे, रिपीटिंग युनिट रिपीट होत आहे 1 2 3 4 5 6 अप टू शेवटपर्यंत, तर हे युनिट्स रिपीट होत आहे, 10 पेक्षा जास्त आहे आणि सेम आहे. बघा, आपण ग्लुकोज आहे, आपण ग्लुकोज आहे, आपण ग्लुकोज आहे, बरोबर आहे, सर्व सेम आहे. तर ऍट दॅट कंडिशन त्याला आपण काय म्हणू, होमोपॉलीसॅकराइड. एक्झाम्पल, स्टार्च. स्टार्च इज द एक्झाम्पल. स्टार्च मध्ये ग्लुकोजचे युनिट आहे रिपीट होत असतात आणि स्टार्च इज द पॉलीसॅकराइड. नाउ वी विल डिस्कस अबाउट द हेटेरोपॉलीसॅकराइड. आता हेटेरोपॉलीसॅकराइड कसं असणार मला समजलं. होमोपॉलीसॅकराइड समजलं का, म्हणजे सेम रिपीटिंग युनिट. हो सर, समजलं. ग्लुकोज 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 रिपीटिंग युनिट राहतील 10 पेक्षा जास्त वेळा. तर ऍट दॅट कंडिशन त्याला आपण म्हणू होमोपॉलीसॅकराइड, कारण फक्त ग्लुकोजच रिपीट होतोय ना, दुसरा त्याच्यामध्ये आपण काही जॉईंट केलेला नाहीये, म्हणून इट इज कॉल्ड ॲज होमोपॉलीसॅकराइड. होमो मतलब होमो म्हणजे सेम, पॉली एकापेक्षा जास्त शुगर युनिट. ओके, नाउ वी विल डिस्कस अबाउट द हेटेरोपॉलीसॅकराइड. आता बघा, हेटेरोपॉलीसॅकराइड मध्ये कसं असेल, स्ट्रक्चर नाव करून सांगतो तुम्हाला. हेटेरोपॉलीसॅकराइड, ओके, दिस इज सेम ॲज इट इज ग्लुकोज युनिट. आता आपण इथे ग्लुकोजचे स्ट्रक्चर ड्रॉ करू. दिस इज ऑक्सिजन, this is the structure for glucose. HOH like that ते राहते त्याच्यामध्ये. पण बघा, this unit is different and this unit is different. बघा, फरक आहे ना दोघांमध्ये.
हा युनिट वेगळा दिसतोय, हा युनिट वेगळा दिसतोय. ओके, जनरली दिस इज द स्ट्रक्चर फॉर सुक्रोज, बट आपण जर बघायला गेलो तर मग इथे परत असं येईल. उदाहरण आहे मग परत असं येईल. लाईक दॅट. रिपीट होत आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की एकापेक्षा जास्त युनिट आहे. आता दिस इज द ग्लुकोज अँड दिस इज फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जॉईंट आहे, मग परत ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जॉईंट आहे, मग परत ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जॉईंट आहे 10 पेक्षा जास्त वेळेला. तर हा काय राहील मग हेटेरो पॉलीसेक्रेट. काय राहील? हेटेरो पॉलीसेक्रेट. सांगायचं तात्पर्य काय आहे की वेगवेगळे युनिट हे काय असतील एकमेकांना जॉईंट असतील विथ द हेल्प ऑफ कोणता बॉन्ड? कोणता बॉन्ड? ग्लायकोसिडिक. Very good. With the help of glycosidic bond. हे सर्व काय राहतील मग? Glycosidic bond. This is also glycosidic bond. इथे पण मी ड्रॉ केलेला नाहीये कारण जागा नव्हती म्हणून ड्रॉ केलेला नाहीये, तुम्ही समजून जा. Also glycosidic bond. असंच बॉन्ड इथे पण येईल, जागा कमी असल्यामुळे मी ते ड्रॉ केलेलं नाही, समजून घ्या तेवढं. तो ग्लायकोसिडिक बॉन्डने हे सर्व काय असतील जॉईंट असतील. ओके, आणि यांचं जर आपण हायड्रोलायसिस केलं तर हे सर्व युनिट वेगवेगळे होऊन जातील आणि त्याचा जो ग्लायकोसिडिक बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. ओके, इज ऑल दॅट क्लिअर? कोणाला काही शंका याच्यामध्ये क्लासिफिकेशन मध्ये? एनी डिफिकल्टी?